पारायण म्हणजे काय आणि पारायणाचे नियम कोणते हेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर मंडळी, आपले गुरु, संत किंवा देव यांच्या अधिकृत चरित्राचे स्वइच्छेने, शुद्ध अंतःकरणाने, शांत चित्ताने, शुचिर्भूत राहून, शक्यतो एका आसनावर बसून पूर्णपणे रममाण होऊन केलेले वाचन पठण करणे, संतांची खरी ओळख करून घेणे, त्यांचे चरित्र, त्यांची शिकवण समजून घेणे आणि त्यांनी सांगितलेल्या किंवा दाखवलेल्या नीतीच्या मार्गावर चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे म्हणजेच पारायण. पण खाली दिलेल्या गोष्टीसारखा हेतू मनात ठेवून केलेले संत चरित्राचे वाचन पारायण होत नाही. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे केवळ दुसरा करतो म्हणून केलेले वाचन. 2. दुसऱ्याची वाहवा मिळवण्यासाठी केलेले वाचन. नंबर 3. दुसऱ्यापेक्षा लवकर वाचतो हे दाखविण्यासाठी स्पर्धात्मक वाचन. भक्ती मार्गात स्पर्धेला जागा नाही, हे कायम लक्षात ठेवा. नंबर 4. केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वाचन. नंबर 5. मानधन व पैसा घेऊन केलेले वाचन. नंबर 6. बोध किंवा शिकवण न घेता केलेले वाचन. असे हेतू मनात ठेवून पारायण करू नये. तर मंडळी, आता पुढे जाणून घेऊया पारायणाचे विविध प्रकार. नंबर 1. एकासनी पारायण. म्हणजेच एका दिवसात एकाच बैठकीत म्हणजेच न उठता संपूर्ण 21 अध्यायाचे पारायण करणे. ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचणाऱ्याच्या वाचन गतीनुसार पारायणासाठी 4 ते 5 तास लागतात. गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या एकासनी पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणूंनी सांगितले आहे. नंबर 2. एकदिवसीय पारायण. एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार 21 अध्यायाचे पारायण करणे. आजच्या धक्काधक्कीच्या काळात बऱ्याच जणांना आरोग्याच्या समस्या असतात व त्यामुळे एकासनी पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच 1-2 वेळेस थांबून बरीच भक्त मंडळी पारायण करतात. ते एकदिवसीय पारायण. वेळेचे बंधन व व्यस्त जीवन प्रणाली या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करतो. त्यातील नंबर 3 म्हणजे सप्ताह पारायण. 7 दिवस दररोज 3 अध्याय वाचून हे पारायण केले जाते. महाराजांचा प्रकट दिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताहाच्या निमित्ताने अशा प्रकारचे पारायण मंदिरामध्ये व घरी देखील सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो. नंबर 4. 3 दिवसीय पारायण. 3 दिवस दररोज 7 अध्याय वाचून हे पारायण केले जाते. दशमी, एकादशी व द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या 3 दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणूंनी सांगितले आहे. मंदिरांमध्ये अथवा घरी देखील असे पारायण आपण करू शकतो. नंबर 5. गुरुवारचे पारायण. गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन व 21 हा महाराजांचा शुभ अंक. 21 भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने 1 अध्याय वाचावयाचा व सगळे मिळून 21 अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे. यामध्ये दर गुरुवारी 1 पारायण व 21 गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे 1 पारायण पूर्ण होते असा द्विगुणित लाभ मिळतो. एका ग्रुपमध्ये 21 भक्तच भाग घेऊ शकतात. हे ग्रुप पारायण असल्यामुळे पारायणाचे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करीत नाहीत ते पारायण पूर्ण होत नाही. नंबर 6. चक्री पारायण किंवा एकदिवसीय पारायण. खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज 1 अध्याय म्हणजे पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला, दुसऱ्या दिवशी सर्वांनी दुसरा आणि 21व्या दिवशी सर्वांनी 21वा अध्याय वाचणे. असे वाचन करून 21 दिवसात हे पारायण करावे. साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन ही सेवा उपासना करतात. यामध्ये भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते. येथे देखील प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. नंबर 7. संकीर्तन पारायण. एका भक्ताला व्यासपीठावर बसून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे या संकीर्तनाचे स्वरूप असावे. ही एक श्रवण भक्ती आहे. गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की त्यांनी संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे. ही सोपी गोष्ट नाही. व्यासपीठावर बसून जेव्हा ते मुखोद्गत पारायण करतात
त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगाचे निरूपण करतात, काही अनुभव सांगतात. हे पारायण ऐकणे म्हणजे एक आगळी वेगळी पर्वणीच असते. असे पारायण म्हणजे संकीर्तन पारायण. नंबर 8, सामूहिक पारायण. एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी, एकाच ठिकाणी, एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ म्हणजेच 21 अध्याय वाचन करणे अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता होईल. हरकत नाही. काही आयोजक संकीर्तन पारायणाला सामूहिक पारायण संबोधतात, परंतु त्यात बराच फरक आहे. संकीर्तन पारायणात प्रत्येक भक्त ग्रंथ वाचूच शकत नाही, कारण त्याने व्यासपीठावरील भक्ताचे मुखोद्गत पारायण ऐकायचे आहे. त्यातच खरी मजा आहे. श्रवण आणि वाचन अशा दोन्ही क्रिया एकाच गतीने सोबत करणे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे इतर श्रोत्यांकडून अध्याय वाचनाची अपेक्षा करणे म्हणजे व्यासपीठावरील भक्ताचा सन्मान कमी करण्यासारखे आहे. त्यांचे वाचन व निरूपण आपण कसे ऐकणार? कारण आपण तर पारायण करीत आहे. म्हणून अशा पारायणामध्ये चांगल्या प्रतीच्या ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करून ते सुश्राव्य करावे. हे पारायण एकाच भक्ताचे ग्राह्य मानावे व इतरांनी जे केले ती श्रवण भक्ती. दुसरे असे की प्रत्येकाची वाचन गती वेगवेगळी असते, त्यामुळे सोबत वाचणे शक्य होत नाही. बरेचदा फक्त काही भक्त पारायणाच्या सुरुवातीपासून असतात व बरेचसे भक्त हे उशिरा येतात. ते पारायण कसे पूर्ण करू शकतील? हा मोठा प्रश्न आहे. म्हणून जेव्हा एकाच ठिकाणी खूप जास्त भक्तांनी पारायण करावे असे अपेक्षित असेल, तर सामूहिक पारायण आयोजन करून प्रत्येकाला त्याच्या वाचन गतीनुसार पारायण करण्याची मुभा देणे आवश्यक आहे. तर मंडळी, आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.